आजची सिंपल डब्बा रेसिपी घरगुती पण सुपर हेल्दी रेसिपीला सुरुवात करूया। आज मी बनवत आहे डब्यासाठी पालकची सुक्की भाजी। पालक ही खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी आहे। त्यात आयर्न असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आणि जर कोणाला चक्कर येत असेल, थकवा जाणवत असेल तर पालक आपल्या नेहमीच्या आहारात असणे खूप गरजेचे आहे। बघा किती सोपी भाजी आहे। फोडणीला मी चिरलेला कांदा टाकला आहे, सोलून ठेचून घेतलेली लसूण पण फोडणीला टाकायची आहे, चिरून घेतलेली मिरची ॲड करायची आहे आणि ते छान परतून घ्यायचं आहे आणि मग चिरलेला पालक त्यावर टाकायचा आहे। पालकमध्ये फायबरसुद्धा आहे, त्याच्यामुळे पचनशक्ती वाढते आणि वेट कंट्रोलसाठी सुद्धा मदत होते। तर असा हा कांदा कोंबून झाल्यानंतर मी वरतून पालक टाकला आहे। पालकला स्वतःचा पाणी सुटते, त्याच्यामुळे पाणी टाकण्याची गरज नाही। पण इथली एक गोष्ट लक्षात ठेवायची की पालक असा शिजताना तो आळतो, त्याच्यामुळे मीठ आपण नंतर टाकायचं आहे। मीठ हळद टाकून घ्यायचं आणि मग पाणी आटल्यावर वरतून खोबरं पेरायचं। तर अशी ही पालकची सुकी भाजी किंवा ग्रेव्हीची भाजी, पालक पनीर वगैरे असतं ते, किंवा पालकचं सूप, पालक पराठा, किंवा मग आपल्या नेहमीच्या डाळीतसुद्धा पालक टाकून पालकची छान डाळ किंवा पालकची आमटी तयार होते। तर मला ही पालकची भाजी कमी पडली, तर अशी कमी पडली किंवा उरलीच नाही तर मग त्याच्यासाठी हा उपाय, तेल गरम केलं आहे मी आणि त्याच्यात 2-3 लसूण पाकळ्या टाकायच्या। इथे गॅस बंद करून घ्यायचा आणि बंद केल्यावर मग वरतून घरगुती मसाला आणि मीठ टाकायचं आणि ही वाटी मी बाहेर काढली आहे, कारण नाहीतर मसाला जळेल। आणि मग ही जी तिखट लसूण चटणी आहे ना, त्याच्याबरोबर जी चपाती लागते तुम्हाला काय सांगू, वाह! आत्ता पण तोंडाला पाणी सुटलं आहे। नक्की करून पहा। आज फक्त ना भात लावून घेतला होता, कारण मला आज बनवायचा होता कर्ड राईस, किंवा ह्याला दही भात किंवा दही बुत्ती असे देखील म्हणतात। तर मी बाऊलमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 वाट्या भात घेतला आहे शिजवलेला, मग 1 वाटी दही घ्यायचं आणि पाऊण वाटी दूध घ्यायचं, छान मिक्स करायचं आणि 10 मिनटासाठी ते बाजूला ठेवायचं। तोपर्यंत आपण फोडणी तयार करूया आणि ह्यात मीठ टाकून ठेवायचं आहे। मस्त मिक्स करा आणि बाजूला ठेवा। तोपर्यंत फोडणी करायची आहे। तेलावर उडीद डाळ टाकायची आहे, राई, चिरलेली मिरची, चिरलेलं आलं आणि सुकी मिरची त्याचे 2-3 तुकडे करून ती टाका, हिंग आणि चिरलेली कोथिंबीर टाका। मग ही फोडणी आपण बाजूला ठेवलेल्या बाऊलमध्ये दही राईसमध्ये टाकायचं आहे आणि वरतून छान कोथिंबीर पेरायची आणि राईस एन्जॉय करा। दही भात तर आपण खातो, पण असा फोडणी करून तुम्ही कधी कर्ड राईस खाल्ला आहे काय? नक्की करून पहा आणि अशा नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ रहा। बाय।